माझ्या आईकडे ना लोकांना कोणी पाहुणे वगैरे आले ना तर अशा आईला साडी देतात गिफ्ट. त्या घालण्याच्या पात्रतेच्या नसतात बरं का. ती जेव्हा दुसऱ्या कोणाकडे तरी जाते ना पाहुण्यांकडे तेव्हा ती साडी चालवून देते. बरोबर. अशा 5-7 साड्या जर तुम्ही घेतल्या आणि एखाद्या भीक मागणाऱ्या बाईला जर दिल्या आणि तिला म्हटलं बाई ग तुला मी भीक म्हणून काही देत नाही पण हे 5 साड्या देते, तू झोपडपट्टी त्याच्यात तुला पाहिजे तेवढ्याला जाऊन तू ह्या साड्या विक, म्हणजे 50-50 रुपयाला का विकेना, पण ना 5 साड्या तुमच्या विकून ना तिला 250 रुपये मिळतात. आता 250 रुपयात ती करोडपती होणार आहे का? तर नाही. तुमच्या डोक्यावरती एक गोष्ट ऑटोमॅटिकली बिंबली जाते, मी दिवसभर भीक मागतो तेव्हा मला 300 रुपये मिळतात आणि नुसत्या अशा 4-5 साड्या विकून मला अर्ध्या तासात 250 रुपये मिळाले. सो दिस इज अ बेटर. डोक्यात तिच्या ना बिझनेस घुसवतो आपण. आणि मग अशी लोक माझ्याकडे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, मी लहान होतो तर बोहारीन नावाचा एक विषय होता. बोहारीन नावाचा एक बाई यायची घरी, भांडी, आपल्या घरातली जुनी कपडे घेऊन जायची आणि आपल्याला एखादं छान भांडं द्यायची. माझी आई आणि आजी किती खुश असायचे त्याच्यावरती. मग आम्ही प्रत्येकाला 5-50 कपडे मी देऊन टाकतो आणि सांगतो लोकांच्या घरोघरी जा, कपडे घे आणि काय जे काय तो जो काय बोहारीन जो काही विषय आहे त्याच्याप्रमाणे आपण आता 12 बायका म्हणजे 12 आजी आता तो बोहारणीचा व्यवसाय करतात. दे आर हॅपी विथ दॅट. मला आता कोणी कपडे दिले तर मी त्यांना देतो ते कपडे. हे असे कपडे ते जुन्या बाजारात विकतात. ओके. आणि मग पैसे कमवतात.